वारकऱ्यांनी जेथे असाल तेथेच थांबावे. आळंदीतील पूर परिस्थिती आणि वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. आषाढीवारी 2026च्या पार्श्वभूमीवरती आळंदी इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून मुसळधार पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात प्रवेश करणाऱ्या चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे आळंदीचा संपर्क तुटला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वारकऱ्यांना वतीनं सुरक्षित स्थळी मी हलवण्यात पालखी आले सोहळा असून प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं. आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये. या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत. महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे. वारी सुरू होते. वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे. आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही. बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे. मला असं वाटतं की